पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येणार का हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पुणे पालिका एकत्र लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि असं असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र एकत्र यायला कडाडून विरोध केलाय। एकत्र आल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं नुकसान होईल आणि ही बाब शरद पवार यांना पटवून दिल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितलं। एकत्र आलो तर अजित पवारांच्या पक्षाच्या 40 ते 45 जागा येतील, मात्र आपल्या केवळ 3 ते 11 जागा येतील असा दावा जगतापांनी केलाय। त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या पक्षासोबत पुण्यामध्ये आघाडी करायला विरोध केलाय। जगतापांच्या या सर्वेच्या नंतर शरद पवार यांनी देखील एकत्र जायला नकार दिल्याचं त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला मिनिमम 23 जागा निघतील, मॅक्सिमम त्या ठिकाणी यस आणि मॅक्सिमम 46-47 जागांपर्यंत आम्ही पोहोचू अशी प्रकारची महाविकास आघाडी म्हणून लढला तर तुम्हाला 23 ते 47 जागा मिळतील असं तुमचं म्हणणं माझं म्हणणं। आणि अजित पवारांसोबत जर तुमचा पक्ष गेला तर मात्र आम्ही साधारणतः 3 ते 11-12 पर्यंत राहू। म्हणजे ती खूप निचांकी आकडा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पुणे शहरातील निचांकी। आणि जर अजित पवार तुमच्या पक्षासोबत लढले तर त्यांच्या पक्षाच्या किती येतील जागा? त्यांचे 4 पट होतील। त्यांच्या किती? त्यांच्या 4 पट होतील। म्हणजे तुमचा त्यांना फायदा होईल। हा निश्चित होईल त्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।